नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं रेड्डीज अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण स्पीड अँड वेलॉसिटी याचं पार्ट 3 आपण पाहणार आहोत. जसं मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पार्ट 3मध्ये आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन्स ह्या अंतर्गत स्पीड अँड वेलॉसिटी ह्या लेसनचे फक्त आपण कॅल्क्युलेशन्स आपण पाहणार आहोत. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच मी रिक्वेस्ट करतो की ह्या रेड्डीज अकॅडमी ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही बेल आयकॉन अजून दाबलेलं नसेल तर तुम्ही बेल आयकॉनला दाबा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन जे लेसन्स मी घेणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळेल. ठीक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या सजेशन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. या आपण जास्त वेळ न दवडता आपण आपल्या सेशनकडे जाऊया. स्पीड अँड वेलॉसिटी ह्याच्यामध्ये आपण फक्त कॅल्क्युलेशन्स हे आपण हे एवढंच पाहणार आहोत. पार्ट फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपण सर्व थेरॉटिकलचं पोर्शन हे आपण कव्हर केलेलं आहे. त्यामध्ये स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय, त्यानंतर न्यूटन्सचे जे इक्वेशन्स आहेत, जे समीकरण आहेत ते इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण मोमेंटम हे पाहिलेलं आहे, संवेग हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यात ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. आज आपण डायरेक्ट जे सम्स असतात ते सम्सकडे जाऊयात. आता ह्या ठिकाणी मी एक पहिला सम मी घेतोय. एक पदार्थ आहे 21 सेकंदामध्ये 168 मीटर अंतर कापतं. एक वस्तू आहे 21 सेकंदामध्ये 168 मीटर जर अंतर कापत असेल तर ते कोणत्या वेगाने जातं, त्याचा वेग काय असेल हे विचारतो. आता हे जे आपण मी काही सिलेक्टेडच ह्या ठिकाणी सम घेतलेले आहेत, उदाहरणं घेतलेली आहेत आणि ही जी उदाहरणं आहेत ती परीक्षेमध्ये याच्या अगोदर विचारलेली आहेत. म्हणून तुम्ही हे सर्व एक्झाम्पल्स नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा, समजेलच तुम्हाला. आणि एक डोक्यातून काढून टाका की हे गणित म्हणजे आता ह्या सायन्समध्ये देखील हे गणित कशाला. मलाही तुमच्या विद्यार्थी दशेत असताना मलाही असेच प्रॉब्लेम्स यायचे, अडचणीत खूपच म्हणजे टफ असं वाटायचं. पण टफ असं काही नाही, अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही समजून घेतलेलं आहात पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. आता हे पार्ट 3मध्ये त्याच्यावरचे कॅल्क्युलेशन्स आपण साधे कॅल्क्युलेशन्स असतात, काही टफ नसतात. पहा आता ह्या जो एक्झाम्पल आहे त्यामध्ये एक पदार्थ आहे तो 21 सेकंदामध्ये, टाईम ड्युरेशन किती दिलेलं आहे 21 सेकंद, त्या 21 सेकंदामध्ये 168 मीटर अंतर पार करतं. तर त्याचं वेलॉसिटी काय, वेलॉसिटी विचारलेलं आहे. पहा गिवन डेटा आपण लिहिणार आहोत. त्यामध्ये अंतर एस किती आहे 168 मीटर्स, सॉरी. त्यानंतर टी वेळ किती आहे 21 सेकंद आणि तुम्हाला विचारले काय वेलॉसिटी. अतिशय साधा आणि सोपं आहे. कापलेलं अंतर हे एस या ॲब्रिव्हेशनने दाखवलं जातं. लागलेला वेळ किंवा लागणारा जो कालावधी आहे तो टी या अक्षराने दाखवतं 21 सेकंद आणि वेलॉसिटी हे विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी ह्याचा फॉर्म्युला काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड एस आणि त्यासाठी लागलेला वेळ टी. द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी डिवाइडेड बाय द टाइम टेकन टू कवर दॅट मच डिस्टन्स, एस बाय टी. एस किती आहे 168 डिवायडेड बाय 21. 21चा पाडा यावं लागेल तुम्हाला. 21 एक 21 अंदाजे पहा, 1 आणि 8 आहे म्हणजे 8चा भाग बसत असावा. 21 8 बरोबर आहे 168 8. आता युनिट काय असणार आहे इथं पहा, 168 काय आहे मीटर्स आहे आणि 21 काय आहे सेकंद आहे. म्हणून हे 8 मीटर पर सेकंद. अतिशय साधा आणि सोपा आहे. पुन्हा एकदा पहा,
एस हे 168 मीटर्स, अंतर डिस्प्लेसमेंट, वेळ हा 21 सेकंद आणि वेलॉसिटी हा विचारलेला आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे एस बाय टी आणि 168 डिवाइड बाय 21, त्याचं आन्सर आलं 8 मीटर पर सेकंड. हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, समजलं हे. आता आपण नेक्स्ट पुढचं जे आहे ते एक्झाम्पल, तर पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. जास्त तुम्हाला बोर होऊ नये यासाठी आपण थोडंसं फास्ट जाऊया, पण तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थितपणे समजावून घ्या. रेकॉर्डर तुमच्याकडे असतं, पाहिजे तेव्हा तुम्ही पाहिजे तेवढा वेळा तुम्ही पाहू शकता. आता ह्या ठिकाणी सेकंड एक प्रॉब्लेम पाहूया. मी ते इंग्लिशमध्ये वाचून दाखवतो, मराठीमध्ये पण समजावून सांगतो आणि मग आपण सोडूया. अ ट्रेन कवर्स अ डिस्टन्स ऑफ 150 किलोमीटर्स बिटवीन टू स्टेशन्स in 2.5 hours. Determine the average velocity with which the train is moving. म्हणजे काय, एक ट्रेन आहे, रेल्वे एका स्टेशनपासून. अगोदर ह्यामध्ये एक महत्त्वाचं घटक लक्षात येते की पहा, प्रॉब्लेम काय आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर कसं सोडवायचं हे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येतं. एक स्टेशन आहे, ए स्टेशन पासून बी स्टेशन पर्यंत रेल्वे हे चाललेले आहे. या दोन्ही स्टेशन मधलं अंतर आहे 150 किलोमीटर्स आणि हे 150 किलोमीटर अंतर पार पाडण्यासाठी वेळ किती लागला, 2.5 आवर्स. तर काय विचारलं तुम्हाला, ॲव्हरेज वेलॉसिटी कोणत्या सरासरी वेगाने ते ट्रेन जातं ते विचारलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला प्रॉब्लेम. आता गिवन डेटा लिहून टाका. अंतर दिलेले दोन्ही स्टेशनमधलं अंतर किती आहे, एस 150 किलोमीटर्स. लागलेला वेळ किती आहे 2.5 किंवा मी असं लिहितो 1/2 आवर्स. आणि तुम्हाला ॲव्हरेज वेलॉसिटी विचारलेली आहे म्हणजेच व्ही. पुन्हा सेम तोच फॉर्म्युला, व्ही इक्वल टू काय आहे, टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. 150 डिवाइडेड बाय, आता हे 2 and 1/2 ह्याचं कन्वर्शन करा. 2 2 4 आणि 1 5, 5/2 तास, 5/2 आवर्स. ते 5/2 इथे 1 डिवाइड बाय 5/2. लक्ष देते का पहा, म्हणजेच काय आलं हे 150/1 इंटू 5/2चं 2/5. 5 1 5, 5 3 15, 30, 30 2 60. युनिट काय असणार आहे, किलोमीटर पर आवर. हे त्याचं आन्सर 60 किलोमीटर पर आवर. वेलॉसिटी इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. म्हणजेच काय, त्याची ट्रेन आहे 2.5 तासामध्ये 60 किलोमीटर प्रति तास, 60 किलोमीटर पर आवर या ॲव्हरेज वेलॉसिटीने एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनला पोहोचलेलं आहे, असं त्याचा अर्थ होता. समजलं. हे डिस्टन्स आहे, टाइम आहे, वेलॉसिटी एस बाय टी. सिंपल एकच फॉर्म्युला आहे. नेक्स्ट पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न तो काय पहा. या ठिकाणी एक अ बॉडी फॉलिंग फ्रीली अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी अँड रिचेस द ग्राउंड इन 10 seconds. डिटरमाइन द हाईट फ्रॉम विच द बॉडी फेल. आता ह्या ठिकाणी एक वस्तू आहे, समजा माझ्या हातामध्ये ही वस्तू आहे. ओके, जमिनीपासून काही उंचीवरती ती वस्तू आहे. किती आहे उंची आपल्याला माहित नाही, ते काढायचं, कॅल्क्युलेट करून काढायचं. तर आपलं काय विचार, काय दिलेलं काय पहा, एका ठराविक उंचीवर ती वस्तू आहे आणि ते सोडलं फ्री
फ्री सोडलं तर खाली जमिनीला ते टच होणार आहे, बरोबर आहे की नाही? तर इथून सोडलं, फ्री फॉल होऊन खाली पडलं, जमिनीला टच झालं. तिथून सुटल्यानंतर जमिनीला येऊन टच होसपर्यंत वेळ कितीच लागला त्याला? 10 सेकंद. आता जी माहिती दिलेलं आहे ते गिवन डेटामध्ये लिहून टाका. हे जे तुम्हाला वेगळं काहीतरी दिसतं वाटतं, गिवन डेटा म्हणजे काय? दिलेली माहिती. दिलेल्या माहितीमध्ये आपण लिहूया काय काय दिले पहा. वेळ दिलेले टी किती आहे? 10 सेकंद. टी 10 सेकंड्स. अजून काय दिलंय? आता वस्तू वरून आपण खाली सोडतोय म्हणजे हातात निघताना त्याचा सुरुवातीचा वेग हा किती असणार आहे? 0 असणार आहे, बरोबर आहे काय? u इक्वल टू 0. सुरुवातीचा वेग हा 0 असणार आहे. आणि जेव्हा खाली जमिनीला येऊन टेकेल तेव्हा त्याला वेग हा प्रचंड असणार आहे वरून खाली येताना. आता वरून खाली येताना हातात निसरताना त्याचा वेग हा 0 आहे आणि खाली जेव्हा टच होतो तेव्हा त्याचा वेग हा प्रचंड वाढलेला असतो, बरोबर आहे की नाही? मग हा वेगात जो बदल होतो, तो वेगात जो बदल आहे तो कशामुळे झाला आहे? गुरुत्वीय बलामुळे झालेला आहे. आणि म्हणून तिथे गुरुत्वीय बल जे होतं ते गुरुत्वीय बलामुळे गुरुत्वीय त्वरण त्या ठिकाणी निर्माण होतं. त्याला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणतो. ते ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन काय असतं? जी किती असते किंमत? 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तुम्हाला विचारलेलं काय? एस किती उंचीवर वरून तो पदार्थ खाली पडला हे विचारलेलं आहे. आता बघा, एस ची किंमत विचारलेली आहे, डिस्प्लेसमेंट किंवा उंची हे विचारलेलं आहे. आता हे एस काढण्यासाठी आपल्याकडे जी गतीची समीकरण आहेत त्याचे 2 समीकरण आहेत. एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग आणि व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 ए एस. ह्या दोन्ही सूत्रामध्ये, ह्या सूत्रामध्ये एस हा इंडिव्हिज्युअल मिळतोय आणि ह्या सूत्रामध्ये देखील इथं एस मिळतं. म्हणजे ह्या दोन्हीपैकी एखादं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. आता त्यापैकी जी माहिती दिलेली आहे त्याचा उपयोग, त्याचा विचार करून कोणतं सूत्र आपल्याला उपयोगी पडतं ते पहा. टी दिलेला आहे, यू दिलेला आहे, जी दिलेला आहे आणि एस काढायचं आहे. इथे पहा, एस काढायचं आहे, यू माहिती आहे 0 आहे, टी दिलेला आहे, ए म्हणजेच जी असणार आहे इथे, बरोबर आहे. म्हणजे हा सूत्र आपल्याला उपयोगी पडेल. तो सूत्र घ्या, मी इथंच लिहितो. एस बरोबर यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. आता इथं प्लस दिलेलं आहे, प्लसच काय येतं? पदार्थ हा वरून खाली पडत आहे, पॉझिटिव्ह. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या डायरेक्शनमध्ये ती वस्तू पडत आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह. म्हणून हे एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. यू किती आहे? 0 आहे म्हणून 0 × 10 प्लस 1/2 जी आहे 9.81 × टी आहे 10, 10चा वर्ग, 10 × 10 वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. हे 0, शून्याला कितीने गुणा? उत्तर 0 येतं. अधिक हे 2ने ह्याला भागा, इथे मी ह्याला भागतोय 5, 10 × 5 9.81 गुणिले 50 खरं गुणाकार. हे 2 आणि हे 2, हे 2 पूर्णांक संख्येत आहेत आणि हे 2 दशांश अपूर्णांक संख्येत आहेत. त्यामुळे फक्त तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 5 × 5, 8 × 5 40, 8 4, 9 × 45 आणि 4 49.
बरोबर आहे का नाही. पॉईंट इथे 490.5 एवढे काय ना मीटर्स. एस 490.5 मीटर्स म्हणजे पदार्थ जमिनीपासून 490.5 मीटर ह्या अंतरावरती असणार आणि तिथून तो खाली पडतोय आणि तिथून खाली येण्यासाठी त्याला 10 सेकंदाचा वेळ लागतोय. समजून घ्या. नसेल तर ह्याचा स्क्रीनशॉट पण मारा म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे पुन्हा एकदा पाहता येईल. ठीक आहे. पुढचं एक उदाहरण पाहूया. एक गाडी आहे, त्याचा सुरुवातीचा वेग हा 30 किलोमीटर प्रति तास आहे. ते वाढून 90 किलोमीटर प्रति तास हा वेग झाला आणि हा वेगात जो बदल झालाय त्याला 2 मिनिटाचा कालावधी लागला. तर त्या वेळात झालेलं त्वरण किती आहे ते विचारलं आहे. म्हणजे यू पाहायला लक्षात येईल तुम्हाला. यू आहे 30 किलोमीटर पर आवर. फायनल वेलॉसिटी यू मीन्स इनिशियल वेलॉसिटी 30 किलोमीटर पर आवर. व्ही 90 किलोमीटर पर आवर आणि ह्यासाठी लागलेला वेळ किती आहे 2 मिनिट्स. तर तुम्हाला काय विचारलं आहे ॲक्सलरेशन. अतिशय साधं आणि सोपं असं गणित आहे. यू सुरुवातीचा वेग. मोटरसायकल असते, मोटरसायकलचं आपण उदाहरण घेऊया. मोटरसायकल चालू आहे आपलं 30 किलोमीटर प्रति तास वेगाने आपलं सावकाश चालू आहे. अचानक तुमच्या पाठीमागून एखादा मित्र तुम्हाला डिवचून गेला. काय होतं पटकन तुम्ही स्पीड वाढवताय. इजंट इट 90 किलोमीटर पर आवर. पण हे करण्यासाठी समजा तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ लागला. तर ह्या दरम्यान वेगात जो बदल होतो तो म्हणजेच ॲक्सलरेशन. तुम्हाला माहिती आहे ॲक्सलरेशन त्वरण म्हणजे काय वेगात झालेला बदल आणि त्याकरिता लागलेला वेळ. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी डिवाइडेड बाय द टाइम दॅट इज ॲक्सलरेशन. सूत्र माहिती आहे आपल्याला ए इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी. 90 किलोमीटर पर आवर आहे, यू आहे 30 किलोमीटर पर आवर आहे आणि टी इथं मिनिट्समध्ये. जरा थोडंसं पहा इथे किलोमीटर पर आवर वेळ कशामध्ये दिले इथं तास, इथं पण तास पण इथे मिनिट्समध्ये दिलेले आहे. कन्व्हर्शन करावं लागेल तुम्हाला. ओके कन्व्हर्शन करूया आपण. काय असतं किलोमीटर पर आवर ह्याचं मी मीटर पर मिनिटमध्ये कन्व्हर्शन करतो. किलोमीटर आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर्स. पुन्हा एकदा चेक करा 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर्स. मग 30 किलोमीटर म्हणजे किती झाले 30 इंटू 1000 हे झाले मीटर्स डिवाइड बाय. आता इथे आवर आहे, आवर म्हणजे तास. 1 तास म्हणजे किती मिनिट्स असतात 60 मिनिटे. जर तेच तुम्हाला मीटर पर सेकंदामध्ये कन्व्हर्शन करायचं झालं तर 1 आवर मीन्स 3600 सेकंड्स 3600 सेकंड्स. पण आपल्याला इथे मिनिट्समध्ये दिलेले म्हणून आपण फक्त मिनिट्सपर्यंतच कन्व्हर्शन करूया. 1 तास म्हणजे किती 60 मिनिटे. ओके हे यू हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 3 एक 3, 3 दोन 6, हे बे एक बे, बे पंचे 10 आणि हे शून्याला शून्य म्हणजे किती आलं 500. युनिट काय होणार आहे मीटर्स पर मिनिट. हे काय झालं यू कन्व्हर्शन झालं पहा 30 किलोमीटर प्रति तास ह्याचं 500 मीटर्स पर मिनिट ह्याच्यामध्ये कन्व्हर्शन झालं.
हे झालं इनिशियल वेलॉसिटीचं, सुरुवातीचा वेग. आता फायनल वेलॉसिटी हे जे आहे ते पण किलोमीटर पर आवरमध्येच आहे, त्याचं पण कन्वर्शन करा. पण इथं थोडक्यात पहा, इथं 30 आहे, इथं 90 आहे, म्हणजे किती पटीने वाढलं हे? 30चं 90 म्हणजे 3 टाइम्स वाढलं, तिप्पट वाढलं, 3 पट वाढलं. हे जर 3 पट वाढलं तर हे देखील 3 पट वाढणार आहे, बरोबर आहे की नाही? व्ही 500च्या तिप्पट किती झालं? 1500 मीटर्स पर मिनिट. ओके, यू झालं, व्ही झालं, टी आहे, सूत्र आहे आपल्याकडे, व्ही आहे 1500 मायनस 500 डिवायडेड बाय किती आहे? 2. काय आहे? 1000 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती? 500 मीटर्स पर मिनिट स्क्वेअर. हे काय आहे? ॲक्सलरेशन आहे. 500 मीटर प्रति मिनिटचा वर्ग. स्क्रीनशॉट मारायचं आणि व्यवस्थितपणे नीट समजावून घ्या आणि मग लिहून काढा. सुरुवातीचा वेग आहे, अंतिम वेग आहे, वेळ दिलेला आहे, त्याच्यावरनं ॲक्सलरेशन काढा हे म्हटलेलं आहे. इथं फक्त ट्विस्ट काय आहे? किलोमीटर पर आवरचं मीटर पर मिनिट्स ह्याच्यामध्ये कन्वर्शन केलं, बस तेवढंच आहे. सिम्पल, दॅट्स इट. पुढचं एक पहा आपण. हे जे सर्व गणित आपण घेतो हे सर्व परीक्षेमध्ये पडलेलं आहे, एक्झाम्समध्ये पडलेलं आहे. त्यामुळे हे नीट समजून घ्या. परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न असतात, फक्त ह्यामध्ये आकडे, नंबर्स जे आहेत ते नंबर्स पुढे मागे होतील किंवा बदलतील. त्यामुळे घाबरायचं कारण नाही आपल्याला. नीट समजून घ्या, संपलं. पुढचं पण एक एक्झाम्पल पाहूया. एक पदार्थ आहे, फॉर एक्झाम्पल आपण एक छोटासा दगड घेऊया. दगड खालून मी वर फेकलं अतिशय स्पीडने. माझ्या हातातून जेव्हा ती वस्तू निसटते तेव्हा त्याचा वेग आहे 120 मीटर पर सेकंद. पदार्थाला मी काय केलंय? हातात पकडून मी जोरात भिरकावून वर फेकलेलं आहे. सुरुवातीचा वेग किती आहे? आता गिवन डेटा यू 120 मीटर पर सेकंद. ठीक आहे. तर तुम्हाला विचारलेलं काय? आता इथे हा पदार्थ आहे, वर फेकलं, हातातून जेव्हा निसटते तेव्हा त्याला वेग असतं. ओके, यू बरोबर एक्स. पण हे पदार्थ तुम्हाला आठवतं का? पहा, जसं वर जातं तसं वेग हा कमी 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 होत जातो. आणि एक असा एक पॉइंट येतो, त्या पॉइंटला वर जाताना त्या पॉइंटपर्यंत गेले की सतत कमी होणारा वेग हा 0 होतो. म्हणजे फायनल वेलॉसिटी किती झाला? 0. बरोबर की नाही? कारण प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याचं सामर्थ्य हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामध्ये असतं. त्यामुळे ह्याच्या वेगामध्ये, पदार्थाच्या वेगात कमी 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 होत जातं. म्हणजे काय? ॲक्सलरेशन तिथे होत नाही, रिटार्डेशन होतं, डिसेलरेशन होतं. त्याला ऋण त्वरण किंवा मंदन असं आपण म्हणतो मराठीमध्ये. वेग एकसारखा कमी होत जातो. एकसारखा वेग कमी होतो. हे कशामुळे होतं? गुरुत्वीय बल. आणि ते गुरुत्वीय बल म्हणजेच गुरुत्वीय त्वरण. ते दिलेलं नाही ह्या एक्झाम्पलमध्ये, पण आपण गृहीत धरायचं असतं. 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सुरुवातीचा वेग हा 120 मीटर पर सेकंड. फायनल वेलॉसिटी किती असणार आहे? 0. व्ही इक्वल टू 0.
तर तुम्हाला काय विचारलंय, ह्या जमिनीपासून ह्याचं अंतर एस हे विचारलेलं, किती उंच जाईल. ओके, अतिशय साधारण प्लेन. काय विचारलंय एक्झाम्पलमध्ये ते फक्त नीट समजून घ्या. त्या एक्झाम्पलकडे पाहून एकदा नाही, दोनदा वाचा, तीनदा वाचा, ते समजावून घ्या आणि गिवन डेटा व्यवस्थित लिहा, म्हणजे तुम्हाला पुढचं अतिशय इझी सोडवता येईल. आता ह्या ठिकाणी पहा, यू माहीत आहे, व्ही माहीत आहे, जी माहीत आहे, त्याच्यावर तुम्हाला एस काढायचं आहे. आता तुम्हाला जस्ट रिसेंट इथे 2 इक्वेशन्स लिहून दाखवले होतं, त्यापैकी सुटेबल असं व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS एक सूत्र लिहिलेलं होतं, आठवतं का बघा? आता जस्टच. आता पहा, इथे प्लस दिलंय, हे प्लस साईन बरोबर आहे का? आपण करतोय ते पदार्थ खालून वर जातोय, म्हणजेच गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध कार्य होत आहे, म्हणताना इथे निगेटिव्ह असतं पदार्थ खालून वर जाताना. परंतु वरून जेव्हा खाली येतं तेव्हा मात्र हे पॉझिटिव्ह होतं, राईट. आता इथे म्हणून इथे प्लसच्या ठिकाणी काय होणार आहे, मायनस. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2GS हे सूत्र त्याला सुटेबल होतं. आता ह्या सूत्रात ठेवा किमती. आपल्याला एस काढायचं आहे. व्ही किती आहे, 0, म्हणताना हे 0च आहे. यू स्क्वेअर मायनस 2GS. ओके, यू स्क्वेअर हे मायनस 2GS इकडे आणा, प्लस 2GS. ओके, एस काढायचं आपल्याला. 2 × G हे तर मल्टिप्लाइड आहे, इकडे घेतल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल, म्हणून मी इथे लिहितो हॅन्स एस इक्वल टू यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 × G. सिंपल. यू किती आहे, 120, 120 × 120, बिकॉज स्क्वेअर व्हॅल्यू आहे तिथे यू स्क्वेअर, आणि डिवायडेड बाय 2 × 9.81. 1 2 घालून टाका, हे किती आलं, 60, याच्या हाफ. 1272 किती आलं, हे 1272 आणि हे 2 0 डिवाइड बाय 9.81. आता ह्याचं जर तुम्ही डिवायडेशन केलं तर या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे 733, 733.934 च्या आसपास येईल. हेच आपण राऊंड फिगरमध्ये जर घेतलं तर 734 मीटर्स हे तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आपल्याला उंची काढायचं आहे जमिनीपासून एवढ्या, 734 मीटर हे त्याचं उत्तर येईल. चेक करा पुन्हा एकदा, स्क्रीनशॉट मारा आणि नीट समजावून घ्या. इनिशियल वेलॉसिटी आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे, फायनल वेलॉसिटी 0 आहे, व्ही स्क्वेअर इक्वल यू स्क्वेअर मायनस 2GS आहे. तर मायनस साईन घेतलं का गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध पदार्थ आपण वर फेकतोय, म्हणून तिथे मायनस येतं. हे यू स्क्वेअर आहे तिथंच ठेवलं, हे मायनस 2GS इकडे आणलं, प्लस झालं. इथे 2 × G हे मल्टिप्लाइड आहे, गुणिले आहे, इकडे घेतलं ते भागिले झालं. फक्त किमती ठेवा आणि उत्तर काढा, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही ह्याच्यात. ओके, शेवटचं एक एक्झाम्पल घेऊया, मग आपण थांबूयात. जवळपास प्रत्येक पॉईंटवरती आपण गणितं ही घेतलेली आहेत. आता शेवटचं जे एक्झाम्पल आहे ते मी वाचतोय. एका पदार्थाचे वस्तुमान 50 किलोग्रॅम आहे. एका पदार्थाचं वस्तुमान 50 किलोग्रॅम आहे आणि ते 60 मीटर पर सेकंद या वेगाने दुसऱ्या एका पदार्थावरती जाऊन धडकते.
तर निर्माण होणारा संवेग किती? प्रॉब्लेम समजावून घ्या. एक पदार्थ आहे, 50 किलोग्रॅम ह्याचं वस्तुमान आहे, म्हणजे मास आहे, आणि त्याचं वेलॉसिटी किती आहे? 60 मीटर पर सेकंद. हे त्याचं स्पीड आहे. ह्या 50 किलोग्रॅम वस्तुमान असलेली वस्तू 60 मीटर पर सेकंड ह्या स्पीडने जाऊन दुसऱ्या एका पदार्थावरती धडकते. समजा हे वॉल आहे, ते वॉलवरती जाऊन धडकते. भिंत आहे, भिंतीवर जाऊन धडकते. इथे आलं तर तिथे निर्माण होणारा संवेग किती आहे ते विचारले. संवेग, मोमेंटम, एम दिलेली माहिती लिहा. एम म्हणजे मास, वस्तुमान. लिहून घ्यावं वाटलंच तर. मास 50 किलोग्रॅम हे काय आहे? एम. वेलॉसिटी किती आहे? 60 मीटर पर सेकंड. समजलं. मोमेंटम इक्वल टू काय आहे? मास इंटू वेलॉसिटी. सूत्र आहे, मास आहे 50 इंटू 60. किती झालं? 530 आणि हे 2 शून्य 3000. आता युनिट काय आहे? मास हे कशामध्ये दिलेले? किलोग्रॅम इंटू, आणि हे मीटर पर सेकंड. 3000 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. अशा प्रकारे ह्या लेसनमध्ये स्पीड अँड वेलॉसिटी ह्या लेसनमध्ये जे काही संभाव्य प्रकारचे प्रश्न आजपर्यंत परीक्षेत पडलेले आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण बोर्डवरती सोडवलेले आहेत. इथं सोडून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ते तुम्हाला समजलेलं असेलच. अशा प्रकारचेच प्रश्न हे असतात. ते तुम्ही जे आता आपण गणित घेतलेले आहेत ते पुन्हा पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा. जर तरीही काही डाऊट्स असतील तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की खाली कमेंट बॉक्स आहे. त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवून द्या. ते पाहीन आणि तुमचे त्याला उत्तर देईन. तुमचं समाधान होण्यासारखं मी तुम्हाला उत्तर देईन. ओके. पुनश्च मी तुम्हाला सांगतो की ह्या व्हिडिओचा पार्ट स्पीड अँड वेलॉसिटी पार्ट 3 हा पार्ट जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचा जो बेल आयकॉन आहे ते हिट करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या लेसन्सचे हे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील.